राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। पवार साहेब, की आता जे मेळावा झाला, या मेळाव्यामध्ये भारतीय जनता पार्टीवर पूर्णपणे आरोप करण्यात आले। मात्र काल जेव्हा अविश्वासाचा ठराव होता त्यावेळेला सुप्रियाताई सुळे कुठे दिसल्या नाहीत। ज्यावेळेस कुठलाही अविश्वासाचा ठराव येतो संसदेमध्ये, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये ह्याची चर्चा होत असताना त्या पक्षाचं संख्याबळ किती त्याच्यावर चर्चा होत असते। आमची संख्या आहे तिथं 7। 543 मध्ये ज्यावेळेस 7 खासदार तुमच्या असतात त्यावेळेस आमच्या वाटीला वेळ आलेला होता 5 ते 7 मिनिटं। आमच्या त्या 7 मध्ये सगळ्यात सिनियर नेते लोकसभेमध्ये तारिक अनवर साहेब। त्याच्यामुळं सगळ्यांनी ठरवलं, पक्षांनी ठरवलं, त्या खासदारांनी ठरवलं की पक्षाच्या वतीनं तारिक अनवर साहेब ज्यांनी ह्या केंद्राचं मंत्रिपद सांभाळलेलं आहे, ह्या पक्षाच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे, ते त्या ठिकाणी बोलतील आणि त्याच्यामुळं तो 5-7 मिनिटात तेच एकटे बोलू शकले। याच्यात काही मुद्दाम सुप्रिया बोलली नाही आणि दुसरं कोणी बोललं असं झालं नाही। आता आम्ही 41 आहोत विधानसभेत आणि 42 काँग्रेस आहे। सभागृहामध्ये पण चर्चा करत असताना एकूण वेळेच्या निम्मा वेळ आम्हाला मिळतो, निम्मा वेळ सत्ताधारी पक्षाला मिळतो आणि त्याच्यातनं काही शिवसेनेला जातो। आता इतके दिवस विधान परिषदेमध्ये आता आहे 17 काँग्रेसचे, 17 राष्ट्रवादीचे। तिथं दोघांची संख्या चांगली असल्यामुळे विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडे, सुनील तटकरे, हेमंत टकले हे सगळे मान्यवर आहेत, त्यांना तिथं चांगला वेळ मिळतो। त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेऊ नका। हे संख्येच्या प्रमाणात मिनिट्स ठरलेले होते आणि त्या मिनिटामध्ये फक्त आमचा एकच सदस्य बोलू शकत होता, ते तारिक अनवर साहेबांनी आपले विचार सभागृहात मांडले। संध्याकाळी जेव्हा निवडणूक म्हणजे हे झाला निवडणूक रात्री, त्यावेळेला सुप्रियाताई तिथे नव्हत्या, काय सांगाल? सुप्रिया तिथं होती, सगळेजण तिथं होते। त्याच्यानंतर ते सगळं संपल्यावर सुप्रिया मुंबईला यायला निघाली, कारण मस्जिद मेमन आत्ता मला भेटले। मस्जिद मेमननी पण सांगितलं शिवसेनेचे आणि बाकीचे खासदार शेवटच्याच विमानाने काहीतरी 12:30-1:30ला काहीतरी कुठलं एअर इंडियाचं विमान असतं त्यांनी त्या ठिकाणी निघाले। त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्यापासूनच अविश्वास ठरावाला पाठिंबा दिलेला होता। आत्ता पवारसाहेब हे आमचे सर्वोच्च नेते, साहेबांनी पण काय भूमिका मांडली ही आमच्या सर्व पक्षाची भूमिका आहे, हे आपण गृहीत धरा। त्याच्यामध्ये पक्षाचे सगळे खासदार तिथं होते। आता मी पुन्हा सांगतो, बोलताना मिनिट कमी मिळाले म्हणून एकच जण बोलू शकला। त्यामुळे सुप्रिया असेल, विजयदादा असतील, धनंजय महाडिक असतील किंवा मधुकर कुकडे असतील, उदयनराजे भोसले असतील किंवा आमचे अंदमानचे खासदार असतील, हे सगळे थोडे मागे राहिले। आता जे मराठा आंदोलन आहे ते मराठा आंदोलन च्या बाबतीत काय म्हणाल तुम्ही? मराठा आंदोलनाच्या संदर्भामध्ये विधानसभेचं अधिवेशन चालू असताना विधान परिषदेत आणि सभेमध्ये आम्ही जोरात हा मुद्दा काढण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये ती भूमिका मांडली की तुम्ही आता त्या समाजाच्या तरुणांचा अंत पाहू नका, आता ते थांबायला तयार नाहीत। तुम्हाला 4 वर्ष झाली सत्तेवर येऊन, एखादी गोष्ट करायची म्हटलं तर 4-4 वर्षाच्या गोष्टीला लागत नाही। आम्ही त्यावेळेस निर्णय घेतलेला होता, परंतु कोर्टाने तो थांबवला। कोर्टामध्ये चांगले वकील देऊन तो निर्णय, जर 53% आरक्षण दिलेल्या वर्गाला कोणताही धक्का न लावता तामिळनाडूमध्ये अशा पद्धतीनं जास्तीचं आरक्षण दिलं गेलं, म्हणून आम्ही त्यावेळेस 16% मराठा समाजाला, 5% मुस्लिम समाजाला असं 21% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला होता। आमचा घेतलेला निर्णय कोर्टाने मुस्लिम समाजाच्या मुलामुलींच्या शिक्षणाचा मान्य केला, तरी हे सरकार करत नाही। ह्या सरकारला करायचंच नाही। हे सरकार निव्वळ टंगळमंगळ करतंय, वेळ काढतंय आणि कुठल्याही घटकाला न्याय देण्याची यांची भूमिका नाही, त्यामुळे हे सगळं घडतंय। नक्कीच हे होते पवार साहेब, अजित पवार। त्यामुळे यांचं म्हणणं आहे की जे काल सुप्रियाताई ज्या नव्हत्या त्यांनी निवडणुकीला मतदान केलेलं आहे आणि राष्ट्रवादीचा जो विचार होता तो फक्त अविश्वास मताच्या बाजूनेच होता। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई।